पुण्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झालाय। 15 जणांकडून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। किरकोळ वादातून विद्यार्थ्यालाही मारहाण करण्यात आली आहे। निकालाच्या यादीमध्ये नाव शोधताना बाचाबाची झाली आणि गंभीर जखमी विद्यार्थ्यावर आता केम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। विद्यार्थ्यांमधल्या हाणामारीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। विद्यार्थ्यांच्या राड्याचा हा व्हिडिओ आहे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। पुण्यामधल्या तरुणांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। 10 ते 15 विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्यावर जीव घेणा अक्षरशः हल्ला केलाय। पुण्यातल्या कॉलेज बाहेर नेमकं काय घडलं तर पुण्यातल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची एका विद्यार्थ्याला अशा प्रकारे मारहाण झाली आहे। विद्यार्थ्यांमध्ये झालेला हा सगळा राडा चित्रित झालेला आहे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये आणि या मुलाला कशी मारहाण झाली आहे। एकंदरीतच विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर एक प्रकारे तणावाचं वातावरण संपूर्ण या महाविद्यालयामध्ये होतं। तुफान हाणामारी एका विद्यार्थ्याला करण्यात आली आहे। 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं या विद्यार्थ्याला मारहाण केली आहे। जवळपास 15 विद्यार्थी होते ज्यांनी एकाला बेदम मारहाण केले आणि या विद्यार्थ्यांचा तुफान रडा आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेला आहे। नेमकं या संदर्भातलं कारण काय स्पष्ट होत नसलं तरी यादीमध्ये नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी विद्यार्थी आलेला होता आणि त्याच वेळी अशा प्रकारची ही घटना घडली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। चंद्रकांत, पुण्यामधल्या एका महाविद्यालयातला हा सगळा युवकांमधला राडा पाहायला मिळतोय। एकाला बेदम मारहाण केली, काय नेमकी सगळी घटना आहे? परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता त्या वादातनं सगळा राडा झालेला आहे। दोन गटांमधली हाणामारी आहे किरकोळ, पण त्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळे आता ते सगळं त्याची एफआयआर पण दाखल झाली। पण मुलं शेवटी कॉलेज वयात तिथं किरकोळ वादातनं शेवटी स्टेशनमधनं हा सगळा प्रकार घडला की काय पुढचा तपास पोलीस करतायत। पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं त्या कॉलेजची बदनामी झाली आणि ते कॉलेज आता या संदर्भात त्या मुलांवर काय कारवाई करते हेच पाहायचंय, कारण पोलीस त्यांच्या फिर्यादीनुसार ती कारवाई करतीलच। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीसाठी।